नमस्ते शेतकरी मित्रांनो. आजचा प्लॉट आपण पाहत आहोत. चव्हाणाचा प्लॉट आहे ककडी आणि वांगीचा. वांगे आहे ते त्रिशूल या कंपनीचे आणि ककडी ही नाजिया कंपनीचे आहे. या प्लॉटमधील हे काकडीचा सेटिंग कशा प्रकारे झाले आणि कशा प्रकारे म्हणजे ग्लिजिंग वगैरे राहतं आहे प्लॉटवरती, तेजी वगैरे याच्यावरती रोग कंट्रोल वगैरे बऱ्यापैकी 90% ते रोगाचं प्रमाण कमीच आहे. कारण बऱ्यापैकी ट्रीटमेंट आपण चांगल्या प्रकारे दिले, खर्च पण कमी, मापात शेतकरी पण म्हणजे खुश राहायला पाहिजे की बाबा खर्च कमी, अधिक प्लॉट वगैरे चांगला. अशा प्रकारे जर असेल तर नियोजन भारी होईल. तुम्ही बघू शकता थोडं नाग अळीचं प्रमाण थोडं आता नवीन सेटिंग कशा प्रकारे आहे बघा तुम्ही. नवीन सेटिंगसुद्धा म्हणजे भरपूर प्रमाणात चालूच आहे. दररोज ह्याचं तोडा चालूच आहे. म्हणजे सेटिंग झालं का ही वाढ खूप भरपूर प्रमाणात आहे. त्याच्याबरोबर वांग्यालासुद्धा बऱ्यापैकी आपलं सेटिंग वगैरे चालू आहे. आता एवढं उन्हाचं तीव्रता असूनसुद्धा सेटिंग ही बऱ्याच प्रमाणात होत आहे, ककडीची पण आणि वांग्याची पण. काय नाही, दुसरं काय नाही, कमी खर्चामध्ये केलेलं नियोजन शेतकऱ्याचं पहिल्यांदाच हा प्लॉट केला आहे शेतकऱ्यांचा आणि चांगल्या प्रकारे सक्सेस झालेला आहे. याच्यावरती रोगराई, डावण्या वगैरे बऱ्यापैकी म्हणजे आलं सुरुवातीला, पण बऱ्यापैकी कंट्रोल झालं आहे. आता हे जे 2 लाईनी तुम्हाला दाखवतो, हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या शेतामध्ये येतात की औषध सोडले आणि ते एखाद्या लाईनला औषध गेलं नाही, त्या लाईनमध्ये ड्रिपरचा काय प्रॉब्लेम असेल आणि नंतर ते गेल्यानंतर अशा प्रकारचे कॉर्चिंग किंवा उन्हाचं सनबर्निंग येऊ शकतं. पिवळा प्लॉट झाला आहे बघा, बऱ्यापैकी पिवळा कलरचा आहे, पानं वगैरे पिवळे. ह्याच्यावरती आता बऱ्यापैकी फवारणी करून ड्रिप वाटे पण याच्यासाठी औषध आपण दिलेले आहेत. बरं म्हणजे दोन्ही पान आता ती झटका बसलेलं, ते नवीन पानं सध्याला फ्रेश आहेत. म्हणजे पूर्ण प्लॉटमध्ये मधल्या 2 लाईनला हा प्रकार झाला होता. गेल्या आठवड्यात आल्यानंतर पाहिलं तर ह्याच्यावरती परत ह्याच्या फवारण्या वगैरे त्यांना दिले गेले की जीवाग्रो कंपनीचे सॅप्टन 2 मिली प्लस रॅपिग्रो 2 मिली अशा प्रमाणात फवारणी दिली. ड्रिपमधून आपण सीवीड वगैरे दिले, म्हणजे जेणेकरून की उन्हाचा झटका वगैरे बसू नये, की झाडामध्ये ताकद वगैरे निर्माण होऊ, त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती तयार होते. अधिक जीवाग्रो प्लस सॅप्टन ह्या दोन्ही असे घटक आहेत की तुम्हाला झटका जरी बसला तर बऱ्यापैकी झाडांना ताकद देतात. हे हरितद्रव्य तयार करण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं. त्यामुळे झाडामध्ये हिरवत अधिक पीक जोरदार प्रमाणात येतं आहे. तर अशा प्रकारचे एकंदरीत प्लॉट आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तो जो झटका बसलेला आहे त्या औषधाचा वगैरे काय त्याचं काय इफेक्ट, तर नवीन पालवी आता नवीन चांगल्या प्रकारे फुटलेली आहे. जुनी पालवी आता ती जुने पानं वगैरे ते पिवळं पडलेलं ते करून जाणार कालांतराने. प्लस वांग्याला तर सेटिंग अशा बऱ्या प्रमाणात चालू झाल्या आहेत. ककडी तर म्हणजे प्लॉट बघायसारखंच आहे. सध्याला कुठला म्हणजे नागाळी वगैरे सगळं जाग्यावर कंट्रोल आहे. आलेली कुठला असा प्लॉट नसतो की ज्याला रोग वगैरे कीड वगैरे येऊ शकतो, असा नसतो. पण त्याचे प्रिव्हेंटिव्ह जे काय आपण फवारण्या वगैरे घेतो त्यातूनच बऱ्यापैकी आपण कंट्रोल करू शकतो. त्यातून प्रिव्हेंटिव्ह फवारण्या आपण डावण्यासाठी मेटॅलायझल 35% घेतलं होतं, परत करजेट घेतलं होतं. ह्या 2 फवारण्या आपण डावण्यासाठी घेतले ते. मात्र नागाळीसाठी आपण 22-23 प्लस दुसरं एक डायनामाइट म्हणून एक प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट आपण घेतला. त्याच्यामुळं बऱ्यापैकी नागाळी कंट्रोल. प्लस ड्रिपवाटे आपण वेल्लेम फ्लेक्झी सिजंटा कंपनीचं हे सोडलं आहे. त्याचं कार्य असं आहे की शेतकऱ्यांनीच लावलेला शोध असा की वेल्लेम फ्लेक्झी जर बोर्डातून सोडलं तर नागाळीचं